तुम्हा सर्वांना लाज वाटली पाहिजे, तुम्ही सर्व ढोंगी आहात असं म्हणत गाझामधील नरसंहार घडवून आणल्याचा आरोप करत भारतीय अमेरिकन वंशाच्या वानिया अगरवाल यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त वॉशिंग्टनच्या रेडमेंड येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात बिल गेट्स समोर गाझा हल्ल्यावरून संताप व्यक्त केला। त्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या 50व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नेमकं काय झालं, कार्यक्रमात शेम ऑन यू असं म्हणत संताप व्यक्त करणाऱ्या भारतीय अमेरिकन वानिया अगरवाल कोण आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त वॉशिंग्टनच्या रेडमंड येथील मुख्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर आणि बिल गेट्स असे अनेक मान्यवर व मायक्रोसॉफ्ट कंपनीचे कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी पार पडला असं सांगण्यात येत असलं तरी यावेळी 2 महिलांनी आणलेल्या वक्तव्यामुळे सध्या या कार्यक्रमाची जगभर चर्चा होतीये। तर कार्यक्रमादरम्यान स्वतःचा आवाज उठवत कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणाऱ्या दोन्हीही महिला मायक्रोसॉफ्टच्याच कर्मचारी असून त्यांनी आपल्या कंपनी आणि सीईओ समोर आवाज उठवल्याने सध्या या 2 महिलांबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाले। त्यांपैकीच एक महिला भारतीय वंशाच्या वानिया अगरवाल असल्याची माहिती आहे। मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि माजी सीईओ बिल गेट्स यांच्याशी स्टेजवर बोलताना भारतीय अमेरिकन वानियांनी अचानक आरडाओरड करायला सुरुवात केली। तुम्हा सर्वांना लाज वाटली पाहिजे, तुम्ही सगळे ढोंगी आहात। मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञानामुळे गाझामध्ये 50,000 पॅलेस्टिनियनची हत्या झाली, त्या रक्ताचा उत्सव साजरा केल्याबद्दल तुमची लाज वाटते असं म्हणत गाझामधील नरसंहाराबद्दल वानिया यांनी आपला संताप व्यक्त केला। त्यानंतर लगेचच कार्यक्रमात व्यत्यय आणल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना घटनास्थळावरून बाहेर काढले, ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यासंबंधी उपलब्ध माहितीनुसार वानिया मायक्रोसॉफ्टमध्ये एआय विभागात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतात। त्या गेल्या 1.5 वर्षांपासून कंपनीत काम करत आहेत। तसेच या प्रकरणानंतर त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ईमेल लिहिला आहे। नमस्कार, माझे नाव वानिया आहे आणि या कंपनीत 1.5 वर्ष एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी काम केलंय। काम केल्यानंतर मी मायक्रोसॉफ्ट सोडण्याचा निर्णय घेतला आहे। माझा शेवटचा दिवस पुढील शुक्रवार अर्थात 11 एप्रिल आहे। मायक्रोसॉफ्टच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्या नडेला यांच्या भाषणादरम्यान उभे राहून बोलताना कदाचित तुम्ही मला पाहिले असेल। मी कंपनी सोडण्याचा निर्णय का घेतला आणि मी आज का बोलले याबद्दल येथे सांगणार आहे असे वानिया यांनी त्यांच्या ईमेल मध्ये म्हटले आहे। वानिया यांच्या सोबतच या कार्यक्रमादरम्यान इफ्तिहाल अबुसाद या एका महिला कर्मचाऱ्याने देखील आवाज उठवला आहे। त्या देखील कंपनीच्या एआय विभागात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहेत। मुस्तफा सुलेमान यांच्या भाषणादरम्यान त्यांनी आवाज उठवला असून इफ्तिहाल स्टेजवर सुद्धा चढल्या होत्या। पण वानिया आणि इफ्तिहाल यांनी केलेल्या या कृतीमागे काय कारण आहे ते पाहूयात। गाझामधील हल्ल्यांमध्ये मायक्रोसॉफ्टचा हात आहे। मायक्रोसॉफ्टने इस्रायलला पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे। मायक्रोसॉफ्टचे एआय तंत्रज्ञान वापरून 50,000 पॅलेस्टिनियनची हत्या करण्यात आल्याचा आरोप मायक्रोसॉफ्टवर करण्यात येतोय। त्यामुळे गाझामधील हिंसेला मायक्रोसॉफ्टने मदत पुरवल्याची शक्यता आहे असं काहींचं म्हणणं असून कंपनीच्या याच वृत्तीला कंटाळून वानिया यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतलाय। तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।